हॅलो एव्हरीवन. चला तर मग आज बघणार आहे आपण शिमला मिरचीच्या खरड्याची म्हणजेच ठेच्याची रेसिपी. कधी-कधी आपल्या तोंडाला चव नसते किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा किंवा आपल्याला एखाद दिवशी भाजी आवडत नसेल, तर या पद्धतीचा झटापट तुम्ही खरडा करून खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते बघा. त्यासाठी घेतलेले आहे आपण 2 शिमला मिरची, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता काय करणार मी सुरुवातीला गॅसवरनं अशा पद्धतीने शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे. थोडंसं आपल्याला त्याला तेल लावायचं आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी आपल्याला शिमला मिरची जी आहे ती आलटून-पालटून मस्त भाजून घ्यायची आहे. एक नंबर असा खरडा लागतो बघा आणि खूप टेस्टी लागतो. एकदा तुम्ही या पद्धतीचा खरडा नक्की ट्राय करून बघा आणि मस्त आपल्या तोंडाची चव वाढवून बघा. खूप छान असं लागते बघा. कधी-कधी आपल्याकडे भाजी पण कमी पडते, तर त्यावर पटकन उठायचं आहे आणि मस्तपैकी अशा पद्धतीचा तुम्हाला खरडा करून खायचा आहे. खूप टेस्टी लागतो, कमी तिखट लागतो बघा. छोट्या मुलांना पण तुम्ही देऊ शकता. मस्त शिमला मिरची आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. आलटून-पालटून सर्व बाजून छान भाजल्या गेली पाहिजे. देठ पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे. त्याला थंड करायचं आहे. मस्त एका प्लेटमध्ये आपल्याला शिमला मिरची उतरून घ्यायची आहे. पूर्ण आपलं गार करायचं आहे ते. बघा, छान शिमला मिरची आपल्या भाजल्या गेलेल्या आपण थंड करायला ठेवणार आहे. तो काय करणार माहिती आहे का, आपण त्याच गॅसवरनं 5-6 मिरच्या घ्यायच्या, त्याला पण छानपैकी आपल्याला आलटून-पालटून मस्त भाजून घ्यायच्या आहे. आपल्याला तिखट मिरच्या आहे, थोडंसं त्याला ठेचाला तिखट चव आली पाहिजे, मस्त भाजून घ्यायच्या आहे. थंड करायचं आहे. तर काय माहिती आहे का, शिमला मिरची जेवढे आपल्याला त्याच्यावरचे साल काढता येईल काळे, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आता कसं माहिती आहे का, याला शिमला मिरचीला मस्तपैकी आपण अशा पद्धतीने ओबड-धोबड कट करून घ्यायचं आहे. मिरच्या घ्यायच्या आहे. शेंगदाणे मस्त भाजून त्याचे साल काढून ठेवायचे आहे आपल्याला. आणि आपला रफली असे शिमला मिर्च चॉप करून घ्यायची आहे. आतमधल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बघा, बियाचा कलर चेंज झालेला म्हणजे आपली शिमला मिर्च छान भाजल्या गेलेली आहे. मस्त आपल्याला शिमला मिर्च अशा पद्धतीने रफली चॉप करायचा आहे. तुम्ही एकतर मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल, तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता. पाटावर वाटून पण घेऊ शकता बघा. छान अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. आता मला थोडंसं तडका मारूया. त्याचा आपण पॅन घ्यायचा किंवा तवा घ्यायचा आहे. मी तव्यावर करणार आहे. थोडं जरा तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे आणि खुडलेलं लसूण टाकायचं आहे आपल्याला. आणि त्याला मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं कांदा टाकणार आहे. बघा, छानपैकी कांदा टाकायचा आहे. तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा आणि लसूण कंटिन्युअसली आपल्याला फिरवायचा आहे. छान कांदा लसूण शिजला गेला की त्यामध्ये आपण जे शिमला मिरची आणि हिरव्या मिरचीचं जे आपण ठेचा केला होता, मिक्सरमधून फिरवलं होतं आपण, ते टाकायचं आहे आणि त्याला मस्त परतून घ्यायचं आहे खमंग असं एकदम. खूप स्वादिष्ट असा ठेचा लागतो बघा. नवीन रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. छान शिमला मिरची शिजल्या गेली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जाड शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मस्त त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला आणि गरमागरम ठेचा आपला तयार आहे बघा. छान मस्त झाला की नाही, ओबड-धोबड त्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. खायला खूप टेस्टी लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, परोठ्याबरोबर एक नंबर रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.